मध्ये फायनल मॅच आणि आता थोड्याच वेळात आता टॉस केला जाईल. त्याच्या अगोदर सर्वांचा मनापासून टॉस आभार. अगोदर तुला थांबवतो. टॉस अगोदर इथे सन्मान केला जाणार आहे. आपले पाटील परिवार पुरस्कारचे जे सर्व सदस्य आहेत, नारिंग ग्रामस्थ क्रमांचे सदस्य आहेत, त्यांचा सर्वांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर नाणेफेकीचा गोल केला जाईल. सन्मान केला जातोय ओमसाई पदयात्री मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री राजेश पाटील या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय. महेश मांगेला नारिंग ग्रामस्थ क्रमांचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. फोटो काढ ना, फोटो काढ. पुढे पुढे ना साहेबा, पुढे घेतला. ओमसाई पदयात्री मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री राजेश पाटील या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. आभार व्यक्त केला जातोय त्यांचं. या स्पर्धेला तुम्ही आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं सालाबाद प्रमाणे 25 वर्ष या स्पर्धेचं आणि तुमचा आभार सुद्धा व्यक्त केला जातोय. त्यानंतर लगेच सन्मान केला जाईल आमचे मित्र माजी नगरसेवक नारिंग ग्रामस्थ मंडळाचे सदस्य या स्पर्धेचे पुरस्कर्ते रजनीशजी पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल, आभार व्यक्त केला जाईल. या स्पर्धेसाठी बहुमूल्य योगदान त्यांनी देऊन आम्हाला सपोर्ट केला, सहकार्य केला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त केला जात आहे. त्यानंतर लगेच सुरेश भाऊजी आमचे त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. सपोर्टर आहेत, पाटील परिवाराला सपोर्टर आहेत, सहकार्य करतात, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त केला जात आहे, सन्मान केला जातोय. मान्य श्री महेश मंगेला यांच्या शुभ हस्ते अरविंदजी पाटील, अरविंद पाटील पुढे यायचं. अरविंद पाटील तुमचा सुद्धा सत्कार केला जाईल. पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा आहे, त्यांचे सहकारी आहेत, हे या नारिंग ग्रामस्थ क्रमांचे सदस्य आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. देवेंद्र पाटील, देवेंद्र शशिकांत पाटील यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. विशाल प्रशांतचा सुद्धा सन्मान केला जाईल. प्रशांत पाटील विष्णू पाटील सीएम साहेब विष्णू पाटील लुक थोडा तसाच दिसतोय. त्यांचा सत्कार सन्मान केला जातोय नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. जतीन पाटील यांचा सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल. कैलासवासी नितीन पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय, म्हणायला हरकत नाही. सुपुत्र आहेत नितीन पाटीलचे, त्यांचा सन्मान केला जातोय. रजनीश पाटील 2 शब्द बोलेल. 2 शब्द बोलायला म्हणजे मुद्दामच घेतला. माईक द्यायची इच्छा नव्हती कोणाची, पण मी मुद्दाम घेतलाय. या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज एवढे प्रेक्षक आहेत सर्वांना माहिती आहे. आपल्या मैदानाला 25 वर्ष आहेत. आमचे काका इथे येऊन बसायचे मॅच बघायला, म्हणजे टुर्नामेंट झाली म्हणजे पहिल्यापासून नेहमी यायचे. आणि अकस्मात त्याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर 25 वर्ष आली या मैदानाला. आणि ह्या मैदानाचं दुनियाभरचं म्हणजे आमचा पाटील परिवार हे पुरस्कृत लिखतात, त्याला काय अर्थ नाही. आम्ही या NCC मंडळाचा खूप खूप आभार आहेत. ज्या वेळेपासून हे मैदान बनलं आहे त्यावेळेपासून आमच्या काकांची आठवण ठेवून आणि दरवर्षी पहिल्या टुर्नामेंटचा आम्हाला मान देतात. आणि एवढी महाराष्ट्रातली सर्वात मोठी जास्त उपस्थित संघ असल्याची टुर्नामेंट घडवतात आणि या गोष्टीचा आम्हाला मान भेटतो. याबद्दल मी पाटील परिवाराकडनं आमच्या मंडळाचं आणि आपल्या संघाचं आणि आपले जे सदस्य इथे काम करतात सर्वांचं मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नक्कीच रजनीश पाटील सातत्याने 25 वर्षे होत असताना कैलासवासी गणपत बाबूराव पाटील, कैलासवासी किसन बाबूराव पाटील स्पर्धा आहे, या स्पर्धेचा मान तुम्हाला मिळतोय आणि निश्चितच तुझं सुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल. नाणेफेकीचा कॉल होणार आहे. 2 कर्णधार इथे येतात, चॅलेंजर संघ आणि NCC नारिंगी संघ. 2 कर्णधार आणि 2 कर्णधारांच्या उपस्थितीत इथे नाणेफेकीचा कॉल होईल. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते.
कॉल्स होतोय एनसीसी नारिंगी संघ नाणेफेकीचा गोल जिंकतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलेला आहे एनसीसी नारिंगी संघाने. ओ टू तुकाराम मांगेला कॉमेंट्री बॉक्स. हा चॅलेंजरचं फोटो सेशन देखील होणार आहे. चॅलेंजर टीम आपण पूर्ण रेडी राहा. समोरचं आपले काही पाहुणे आहेत. मनोज पुढचे सर्वांना बाजूला करा. थोडंसं फोटो सेशन आणि सर्व ही दृश्य आपल्याला चित्रित करायची आहेत. त्याच्यामुळे चॅलेंजर टीम आपण सुद्धा एका थोडं व्ही मध्ये उभं राहा. अक्षय आपल्या टीमला बरोबर घ्या. बरोबर ही टीम आहे चॅलेंजरची. अक्षय आणि टीम आणि सुमित आहे. सुमित पण खुश आहे त्याच्यामुळे सुमित नक्कीच. तुकाराम मांगेला तुझं 2 मिनिटं घेतोय. हॅलो, मी तुम्हाला सांगतो आता हे 2 संघ आलेत. एक आमचा नारंगीला आणि तुम्ही आलात. एक तुम्हाला सांगतो इथे हरणं जिंकणं आता काही राहिलंच नाही. तुम्ही इथपर्यंत पोहोचला हीच मोठी गोष्ट आहे. एवढ्या संघ आणि आम्हाला तुम्हा सर्व संघांचं पाठीबरोबर आभार मानायचं आमच्या NCC कडनं. कारण ह्या टुर्नामेंटला मला माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात कमीत कमी बक्षीस असते. तरी पण एवढे सामने खेळायचे 132 संघ खेळलेले आहेत. 132 संघामध्ये तुम्ही आल्यात ना हे फार मोठं केलंय. हे प्राइज बीज काहीच नाही मिळत. तुम्ही ते जिंकलेले आहेत. नक्की. आणि हा चॅलेंजरचा संघ तोच आहे. आपण तर 3 वर्षा अगोदर पाहिला सुमित यांचा संघ आणि त्यांचंही स्वप्न आहे या ट्रॉफीला जिंकण्याचं. त्याच्यामुळे अक्षय कासार आहेत पूर्ण टीम आहे त्यांनाही शुभेच्छा. नारंगीलाही शुभेच्छा आहेत. त्यांचंही स्वप्न आहे कारण मित्र आहेत आमचे सुमित. त्याच्यामुळे त्यांना या ट्रॉफीला जिंकायचं आहे. एक ट्रॉफी त्यांनी NCC चषकाची पटकावले पण या ट्रॉफीला जिंकायचं आहे. सुमितला आता स्क्रीनवरती पाहू शकता. सुमित नक्कीच कारण प्रत्येक वेळी त्यांचा संघ देखील इथे उपस्थित असतो. त्याच्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. थोडा वेळ जाऊ द्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये शांतारामकर जॉईन होतील. कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत. याच्या अगोदर आपण आवाज ऐकला होता झहीर आणि धनंजय यांचा. जसं आताच रणजित पाटील यांनी मनोगत देखील व्यक्त केलं. पहिला तर सर्व त्या संघांचा आभार नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं की जो आतापर्यंत जो सहभाग आपण नोंदवलेला आहे किंवा जशी संघांची पूर्णपणे संख्याची वाढत गेले ना तो प्रतिसाद लाभला आहे त्याबद्दल सर्व संघांचं मनापासून आभार आहे. जो प्रेक्षक वर्ग कित्येक वर्ष या मैदानावरती येतोय सपोर्ट करतोय यूट्यूबवरती देखील या स्पर्धेला पाहतोय त्यांचंही मनापासून आभार आहे. खास करून आमचे समालोचक मित्र बघा एवढी मोठी स्पर्धा पार करणं कदाचित 2-3 कॉमेंटेटर शक्य नाही. त्याच्यामुळे सर्वात मोठा धन्यवाद आमच्या कॉमेंटेटर पॅनलला. मग धनंजय पाटील असतील भरत मोरे असतील भारत राऊत असतील कैलास पाटील आहेत. गेले कित्येक दिवस प्रमोद सर जे आमच्या आदर्श शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी साथ दिली आहे.
रविकांत यांनी साथ दिले. तर्पण पाटील जे आहेत, विपुल पाटील त्यांचाही आवाज ऐकला. आज वालीव इथून वालीव प्रीमियर लीग संपल्यानंतर संतोष चव्हाण देखील दाखल झाले. संतोष आपलंही मनापासून आभार आहे. आणि सर्वात मोठं नाव आमच्या जहीरभाईचं आहे, कारण जहीरभाई 24/7 7 दिवस सलग कॉमेंट्री केलेली आहे. हॅलो. धन्यवाद तुकाराम मंगेला. कैलास पाटील तुझं स्वागत केलं जात आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि सामन्याचा थेट प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळते नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरून. डीबीएन लाईव्हच्या वतीने प्रेक्षक वर्ग अजूनही जसाचा तसा पाहायला मिळतो. कैलास पाटील 2 संघ पाहायला मिळतील ह्या सामन्यामध्ये. अंतिम सामना एनसीसी नारंगी वर्सेस चॅलेंजर संघ. आजला सामना शांताराम तुला बघितला. आठवण करून देतो, कारण जसं आपण चर्चा करतो की नारंगी संघ 2019ला फायनल जिंकला होता ही स्पर्धा, 2022ला रनरअप होता, तसा चॅलेंजरचा 2021ची संधी हुकलेली होती. त्याच्यामुळे 2021ची हुकलेली संधी 2024ला तेही साध्य करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे मॅचला या मजा येणार. कैलास पाटील आहेत, बरेच सामने तुम्हीही पाहिल्यात. त्याच्यामुळे हा मॅच फायनल मॅच आहे आणि फायनलसाठी फायनल टच देण्यासाठी नारंगी रेडी आहे आणि चॅलेंजर ते रेडी आहेत. काटेकी टक्कर होणार आहेत काही शंकाने. दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतात इथे. मैदान आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं. जवळपास 10:45 होताना दिसत आहे. सामना सुरू होणार आहे. 3 षटकांचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तुकाराम मांगेला, कैलास पाटील तुमच्या दोघांचं परत एकदा ह्या मंचावरून स्वागत केलं जात आहे. मागे तशी चर्चा केली तुम्ही की आता 31चं सेलिब्रेशन लांब आहे. आता या फर्स्ट येण्याचं सेलिब्रेशन चालू होणार आहे. ट्रॉफीला कोण जिंकणार, ट्रॉफीला कोण घेऊन जाणार याची चर्चा मैदानावरती चालू. एक प्राइज आले नारंगी टीमसाठी. SR एंटरप्राइजेस विजय पाटील मारंबलपाडा यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. WWW 5,000 रुपये. कैलास मी तुमच्या दिवशी नेतोय. फायनलचा मॅच आहे. नक्कीच फायनलच्या मॅचला आता मात्र सुरुवात होणार आहे आणि ज्या पद्धतीने पहिलं बक्षीस आलं ना, मला वाटतं तुकाराम एखाद्याच्या मी म्हणे आयऱ्याची वही देखील आपल्याला ठेवायला लागेल. शांताराम करत सामना रंगतदार असणार आहे. आपण 3 समालोचक कंटिन्यू करणार आहोत. हा सामना थेट प्रेक्षक म्हणून सुद्धा बघायला मिळणार आहे. सलामीर जोडी पाहायला मिळते मैदानामध्ये. काहीशी आखणी वेगळी असणार आहे. आदला सामना वेगळ्या पद्धतीने दोघांनी खेळून काढला. नारंगी संघाची चांगल्या क्षेत्रक्षण चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. इथे फलंदाजी करताना आपण बघितला चॅलेंजर संघ चांगली फलंदाजी केली आणि त्याला प्रत्युत्तर आता दोन्ही संघ तयार झालेले सज्ज झालेले आहेत. कैलास पाटील, नक्कीच दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. एका बाजूने भिवंडी शहापूर चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने घरचा नारंगीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ फॉर मेगा फ्लाय फायनल इयर. आणि ज्यावेळेस सामना सुरू होईल, पहिला चेंडू पडेल, प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्यांचा गडगडाट व्हायलाच हवा. येऊ द्या टाळ्या येऊ द्या. आणि या टाळ्या येत असताना नक्कीच पुन्हा एकदा प्रेक्षक व तुमचंही मनापासून आभार आहे. कारण गेले 7 दिवस जो प्रतिसाद आपणही दिलाय, म्हणजे फार कमी स्पर्धा असतील कैलास ज्यांना 7 दिवस इतका प्रतिसाद, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 7 दिवस प्रतिसाद लाभला आहे. SR एंटरप्राइजेस हॅट्रिकसाठी प्रशांत पाटील विजय पाटील 5,000 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये नारंगी टीमसाठी. तर रजनीश पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आले प्रत्येक विकेटला 200 रुपये. बक्षिसांची चढावर पाहायला मिळतंय. धीरज पाटील गोलंदाजी मार्क पाहायला मिळणार आहे. यस शांताराम, हर दिन आता है, हर दिन चले जाता है, लेकिन उस दिन में वही हो जो आपका दिल चाहता है. हर साल आता है, हर साल चले जाता है, लेकिन इस साल में वही हो जो आपका दिल चाहता है. हे शांताराम करत अक्षय कासा स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात
राम स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला आज चेंडू, अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय, मात्र क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र हा चेंडू अवांतर चेंडू हाताळला गेला. स्कोरिंग कार्ड मध्ये कैलास पाटील एक अवांतर चेंडूने खाते उघडलं जाते संघाचं. यस, बघितलं आपण आवडत्याच्या रूपाने हे धावपळ म्हणजे खातं उघडलं जातं. बघितलं चॅलेंजर या संघाचं ऑन द मार्क पाहायला मिळतंय. चॅलेंजरचा संघ फायनल, मेगा फायनल. लॉफ कडे बॅक टू द बॉलर, काय क्षेत्ररक्षण आहे, बॅक टू द बॉलर. हा चेंडू निघून जातोय. जितका चांगला स्ट्रोक होता आहे, स्ट्रोक सुद्धा निम्याने चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळते. शांताराम करत सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळते. धीरज पाटील यांचं बघा, रिप्लाय बघा तुम्ही. हा चेंडू मारला, जेल आहे पायाने, सुरेख हात आणि पायाचा वापर केला आणि अडवला जातोय. पुढचा चेंडू हाताळला जाणारा तुकाराम मांगेल आणि शिदाचं सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते आता तरी. बाकी सुरुवात झाली. लावलं गेलेलं आहे. पहिलाच चेंडू अवांतर हाताळला गेला असला तरी नंतरचे दोन चेंडू सुरेखरित्या हाताळले जात आहेत. डॉट चेंडू पाहायला मिळतात, दोन चेंडू आणि गडी बादक्रम पहिला पाहायला मिळतो राम यांच्या रूपाने तुकाराम मांगेला. नक्की चांगला चेंडू हाताळला गेला. कैलास मी येतोय कारण हे कॅश प्राईज आलंय. आवाज येत नाही, आवाज येत नाही. हॅलो हॅलो. नक्कीच बघितलं आपण थोडंसं टायमिंग थोडंसं कमी पडतंय. बघितलं आपण फलंदाजाचं आणि आपण बघितलं तर धीरज का सक्सेसफुल आहे त्याचं एक कारण आहे की संध्याकाळची म्हणजे रात्रीच्या खेळाची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण नारंगी खास करून संघ थोडासा यशस्वी ठरतो. काय म्हणायचं शांताराम करत? नक्की रात्री सामन्याच्या अगोदर बऱ्याच वेळा इथे प्रॅक्टिस सुद्धा केली जाते, सराव सुद्धा केला जातोय, त्याचाच फायदा होताना दिसतोय. आजचं वातावरण बघितलं ना कैलास पाटील, थोडंसं क्लिअर वातावरण आहे. एवढे ते थोडासा धुरकटपणा होता असतो नाही आणि त्याचा फायदा निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना होतोय. नक्कीच बघायचं आहे नारंगी की या ठिकाणी चॅलेंजर, चॅलेंजर की नारंगी. एका बाजूने चॅलेंजर आहे, दुसऱ्या बाजूने नारंगी आहे. एका बाजूने अक्षय कासर आहे, दुसऱ्या बाजूने वसंत सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंना बघितलं आपण आपलं खातं उघडायचं शांताराम करत. आता इथे बक्षीस आलेलं हॅट्रिकसाठी दिनेश गरज यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक इथे जमा झालेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पूर्ण आपली ताकद लावण्याचा प्रयत्न केला जातो. इथे गडी बाद होतोय का आणि इथे गडी बाद होतोय, परत एक गडी बाद होताना दिसतोय. आलाय एक कॅश प्राईज आहे, कॅश प्राईज आहे. 2020 ग्रुप राजावली, 2020 ग्रुप राजावली कृपेश पाटील लागोपाठच्या 3 सिक्सर साठी 2000 रुपये. तर SR एंटरप्राइजेस विजय पाटील प्रशांत पाटील प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. पैसा आता दोन्ही बाजूला लागलाय. मॅच ऑन झालाय, फायनलचा मॅच, फायनल सारखा मॅच. कैलास आहे, शांताराम आहे. मॅच ऑन, स्कोर 2 गडी बाद 2. अजून एक बक्षीस होते. मन्या पंढरी यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. धीरजाने जर अक्षय कासारचा गडी बाद केला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. त्या विरुद्ध सुद्धा लावलेला आहे मन्या. आणि काय मन्या हा अक्षय कासारचा मित्र आहे कारणास्तव जर कासारने षटकार मारला तर मना का याच्याकडून 500 रुपये बक्षीस लागलेलं आहे. हा कैलास मी तुमच्या देशाने येते सांगतोय, हा फायनलचा मॅच आहे. दबाव याचा प्रचंड आहे, प्रचंड दबाव आहे. पण महत्वाचा काय, अक्षयकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, फायनल खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. त्याच्यामुळे माहिती आहे फायनलच्या मॅच मध्ये कसं खेळायचं आहे आणि कुठे खेळायचं आहे. नक्कीच अक्षय आनगावचा गावचा बघितला हा हिरा आहे, भिवंडीचा हा हिरा आहे आणि अवतरला बघितला नारंगीच्या मैदानावरती. ऑन साइडला चेंडू वेगाने येतोय, सिंगल आले या ठिकाणी. एक धाव येते, एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 3 या धावसंख्या, 3 वरती 2 समीकरण पाहायला मिळते. या शांताराम एक अप्रतिम मेगा फायनल पाहायला मिळते. 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं जाते 3 डॉट साठी रजनीश पाटील यांच्याकडून. प्रत्येक विकेट साठी 200 रुपये पारितोषिक लागलं गेलेलं आहे रजनीश पाटील यांच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि धाव संख्या आले 2 आणि गडी बाद क्रम सुद्धा पाहायला मिळतात 2. 4
4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू थोडंसं टेक्निकल एरिया आहे त्यामुळे स्कोअर अपडाऊट होईल. 4 चेंडूचा खेळ 3 धावा धावफलकावरती. ओमकार ऑन स्ट्राईक. ओमकार अक्षय महत्वाची जोडी आहे. कोलफाटा चेंडू तर हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलाय त्यामुळे एक चर्चा होईल कैलास. हा फायनलचा मॅच आहे. इथे 28 30 25 चॅलेंजेबल होतील. आता तिथपर्यंत प्रवास होईल की नारंगी त्याला 18च्या आतमध्ये रोखेल. नक्कीच. काय म्हणतोय नारंगी, आम्ही या ट्रॉफीला जिंकणार. काय म्हणतोय चॅलेंजर, आम्ही ट्रॉफी भिवंडी शहापूरला घेऊन जाणार. यश शांताराम. नक्की प्रयत्न असणार आहेत. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. नो मॅन स्टेक आणि पाहायला मिळतोय. मयूर क्षेत्ररक्षण करतो. फक्त एक धाव असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी पाहायला मिळतंय. एक धावावर समाधान मानावं लागतंय तुकाराम मांगेला. नक्कीच मजा येणार आहे मॅचला. कारण हा मॅच असा आहे ना की दोन्ही बाजूने चालला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगले षटक धीरजनं हाताळले. धावफलकावरती आतापर्यंत आले त्या 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टेन्शन वाला नाही, थोडंसं एंटरटेनमेंट वाला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. आले रात को भी खाया दिन को भी खाया आणि आता थोडासा कार्यक्रम बाजूला ठेवलाय आणि या फायनलच्या मॅच कडे नजरा लागल्यात. नक्कीच तुकाराम, मी सकाळी सुद्धा म्हटलं होतं, परंतु त्या मित्राला रात्री घरी पाठवा. 30 बस अर्धा आजच झालेलं आहे यांचं. हॅलो 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 चेक. हॅलो चेक 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 चेक. हॅलो चेक चेक चेक. हॅलो चेक चेक. काहीसा व्यत्यय परत एकदा सामन्याकडे येतोय कैलास पाटील. पहिलं षटक पूर्ण होताना 5 धावा 2 गडी बाद. सामना एक महत्वपूर्ण सामना, अंतिम सामना आहे. नारिंगी खेळते आणि चॅलेंजर हा 2 संघ पाहायला मिळत आहेत. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूला भिरकावतो. चौकार आहे. 4 धावा आलेत. चौकार बघितला आपण धावफलक. बघितलं आपण, हे दिल मांगे मोर आणि इथे आलाय 4. बिलकुल पेप्सीची हार तुम्ही सांगितली, पण दुसऱ्या बाजूला काय झालं माहितीये का, दोन्ही टीमने थम्सअप पण पिलाय. थम्सअपची हार तेच सांगते ना, आज कुछ तुफानी करते है, त्याच्यामुळे आज थोडंसं तुफान येणार. तुफानी प्रत्येक जण करणार. मजा येणार मॅचले. अक्षय कासारचा मी उल्लेख का केला, एक्सपिरियन्स अनुभव आहे तो दाखवणार. आता त्याचा विकेट पाहिजे तर अक्षयची चांगली इनिंग पाहिजे टीमला, चॅलेंजरला उभारी देण्यासाठी. मयूर पुन्हा एकदा सज्ज विस्तार केलेला अक्षय कासार. ऑन साइडला चेंडू गेलाय. मध्ये चेंडू जातो, जबरदस्त फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. अक्षयला माहिती आहे किती महत्व आहे या मॅचचं. नारंगीला माहिती आहे अक्षयच्या विकेटचं किती महत्व आहे. भलेही त्याच्या विकेटसाठी 500 लागले असतील, 1000 लागले असतील, पण ती प्राइजलेस विकेट आहे. अक्षयची विकेट प्राइजलेस विकेट आहे. नक्कीच नक्कीच. आजही ते 3 षटकार लगातार आपल्याला आठवत आहेत अक्षयचे. आणि बघायचंय फायनलचा तो सामना आहे. 10 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण 10 चेंडूंचा तो खेळ शिल्लक आहे. हे शांताराम. नक्की बक्षीस सुद्धा लागली जात आहेत. सामन्याकडे जाऊया. पुढील चेंडू हाताला जाणार आहे. मयूर यांच्या गोलंदाजीवर ह्या चेंडूला सुद्धा एकच धाव येणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकमेकांसाठी धामेल करणे एक प्राइज आलंय. लागोपाठच्या 4 डॉट 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 डॉट. लागोपाठच्या 4 डॉट साठी धर्मेश सोरगे यांच्याकडनं 4000चा प्राइज आहे. 4000. आता सेन्सेक्स वाढलाय, वर चाललाय वर चाललाय वर चाललाय सेन्सेक्स वाढतोय. इथे प्रत्येक चेंडू मागे हवेत अशा धावांचा फटका येतोय का, आणि षटकार. ब्रँड भिवंडीचा ब्रँड बघितलं चमकलाय पुन्हा एकदा या नारंगीच्या मैदानावरती. काय खेळी करतोय. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि त्या कारणास्तव त्याने संघाला पोहोचून ठेवलंय 17 या धावसंख्येवरती.
प्रेक्षकांमध्ये भरपूर आवाज येतोय, टाळ्यांचा कडकडाट सुद्धा पाहायला मिळतोय. हा षटकार निश्चितच सुरेखरित्या पाहायला मिळतो. 363वा षटकार पाहायला मिळतो या स्पर्धेतील. आणि आधी जो चौकार आला होता तो 369वा चौकार होता. काय फटका बघण्यालायक देखण्यालायक फटका होता. 6 धावांचा अक्षय कासार यांच्या बॅटरीतून निघतोय. 17 धावा नेऊन ठेवलं जातोय कैलास पाटील. आणि नक्कीच A4 अक्षय, K4 कासार, अक्षय कासार पुन्हा एकदा सज्ज होतोय या मैदानावरती. आतापर्यंत 13 धावांची खेळी करतोय. ओ प्रेक्षकांकडनं आवाज आला होता घे करून. शांताराम काय म्हणायचंय? झेल टिपण्याचा प्रयत्न करायला होता. सँडी सारखा खेळाडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. झेप द्यायला हवी होती कारण महत्वपूर्ण विकेट होता, तसं घडलं जात नाही. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. हा चेंडू पडतोय, लेट कट खेळतोय चेंडू. इथे झेलच्या जवळ, चेंडूच्या जवळ नाही प्रयत्न करायला हवा होता, तसं घडला जात नाही. धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र कैलास पाटील इथे 1 धाव येताना दिसते. 18 धाव जाऊन पुढच्या संघाच्या. नक्कीच अजूनही बघितलं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 18 धाव फलकावरती लागले गेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. 2000 बघितला आपण 24 हे वर्ष आहे आणि नक्कीच 2 ते 3 दिवसानंतर बघितलं आपण तर नक्कीच नवीन वर्ष सुरू होईल काही शंका नाहीये. व्हॉट अ क्रिकेट, दिस इज अ ब्युटिफुल, दिस इज अ हँडसम, दिस इज अ ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर, ऑन द ग्राउंड ऑफ नारंगियर. तुकाराम मांगेला धावा झाल्या धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या ते 18. लागोपाठच्या 3 डॉटसाठी प्रशांत पाटील यांच्याकडनं सुद्धा एक कॅश प्राईज झालंय. धाव फलकावरती जर पाहिल्या तर 18 18. समोर थोडंसं डिस्टर्ब होते, थोडंसं जरा लक्ष द्या, त्याच्यामुळे डिस्टर्ब होता कामा नये. तर 18 धावा होताना दिसत आहे. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. मयूर मांगेला गोलंदाजी मार्को आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातं. आकाश मांगेला यांच्याकडून 1च धाव येणार आहे. षटक पूर्ण होत आहे. दुसरं धावा येतात 19. 2 गडी बाद होण्यावर डीजे कडे जाऊया, त्यानंतर परत एकदा तुकाराम मांगेला आपल्याकडे येताना दिसू. एकोणीस धाव फलकावरती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस शांताराम, आपण कधी तुकाराम यस शांताराम, आपण लग्न ना का लगेच काही वेळा अनाउन्समेंट होते की जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. परंतु नक्कीच प्रेक्षकांना मी विनंती करतोय की फायनल बघितल्याशिवाय कोणीही इथून जायचं नाहीये. दक्ष प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. आपल्या जागी उभा आहे, स्वतःचा एन्जॉय करताना दिसतोय, दाद देताना दिसतोय खेळाडूंना. आणि हाच प्रेक्षक वर्ग सुज्ञ असा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. मनाला हरकत नाही. कैलास पाटील बक्षिसांची आतषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. 3 गडीबाद जर लगातार होत आहेत तर हॅट्रिक साठी सुद्धा बक्षीस इथे बरीचशी लागली गेलेली आहेत. निशाद पाटील गोलंदाजी मार्को पाहायला मिळणार आहे. फलंदाजी मार्को पाहायला मिळतो. ओमकार आणि अक्षय कासार ही जोडी पाहायला मिळते. अक्षय कासार खेळताना दिसतो 6 चेंडू मागे 14 धावा करून, ज्यामध्ये चौकार आणि षटकार सुद्धा सामील आहे. हो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि निघून गेलाय. आर पार षटकार. मागच्या नाही छोडेंगे, दोन्ही टीम नाही सोडणार. म्हणून मी म्हटलं ना, चॅलेंजर आलाय चॅलेंज घेऊन. बघा काय फटका खेळाय, सुंदर फटका, सुंदर काय अप्रतिम फटका खेळाय. चेंडू गेला सरळ ऑन द रोप समोर पॅव्हिलियनच्या दिशेनं. 6 षटकार. या 7 धावांनी धावफलक धाव मोजलाय 25 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सामना अजून संपलेला नाहीये, फायनल अजून संपलेला नाहीये, रेस अजून संपलेला नाहीये. यस शांताराम, स्पर्धा अजून तशीच्या तशीच आहे. अजून 1 इनिंग्स यायची आहे. प्रयत्न चाललेला आहे. धावा वाढवण्याचा प्रयत्नात यशस्वी होताना सुद्धा दिसत आहेत. ह्या चेंडू मागे 1 धाव पाहायला मिळतंय. एखाद्या वेळेस समाधान सुद्धा. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि निश्चितच एकमेकांना साथ देतील यात काही शंका नाही. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असताना दोघांचं नावही त्याचं ना अक्षय ओमकार आहे. त्याच्यामुळे ए पासून तयार होते अटॅकिंग खेळ ते नेहमीच करत आल्यात आणि तो खेळही दाखवलाय. ओमकारनं दाखवलाय,
अक्षय कासारनं दाखवले आहे. स्कोर 26. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा षटक आहे. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. त्याच्यामध्ये 4 मध्ये अजून 4, 4 मध्ये 8 की 4 मध्ये 2 थांबवले जातील. पण कुठलीही धावसंख्या चॅलेंजेबल आहे. फायनलचा मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये अक्षय कासार ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा निषाद टू अक्षय कासार. मिस झाला चेंडू मिस झालाय. ओ भरपूर काय होणार. खाली पडणार धावणार. अजून एक बक्षीस आहे. 3 डॉटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. दिनेश घरा यांच्याकडून त्यांनी 1000 रुपये इथे पाठवून ठेवलेले आहेत. हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहेच, परंतु 3 डॉट होतात तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बक्षिसांचं भरपूर इथे पारितोषिक लागलेली आहेत. बिल्कुल तुकाराम, आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत की रोटी को हम छीन नहीं सकते. जो होने वाला है वो तो इस फाइनल में होकर ही रहेगा. लेकिन कौन सी टीम जीतेगी? क्या यहाँ पर नारंगी होगी या फिर चैलेंजर होगी? शांताराम, म्हणून तर म्हटलं ना, अजून सामना संपलेला नाहीये. उत्तर तर मिळणारच आहे, मात्र पेचनामध्ये दोघंही तयार आहेत. बघायचा हा चेंडू इथे षटकार आगे सावकार आहे. पंचा पाहतील तिथे इशारा येईल. It's yours. काय ताकद, काय टायमिंग, काय फटका. देखने लायक फटका हा. जातोय 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 6 धावांवर डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर पडताना दिसतोय. षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या 6 ने वाढले जातंय. आखूड डब्याचा चेंडू अक्षय कासार यांचा पुरेपूर समाचार घेताना दिसतोय. कैलास पाटील षटकाराच्या दिशेने दिसतोय हा चेंडू. नक्कीच ते फटके दाखवले जातात. आपण बघितलं स्क्रीनवरती आणि डीबीएन लाईव्ह. खरोखर एक प्रश्न देखील मी नंतर तुकारामला विचारणार आहे. धाव संख्या 32. ऑन साइडला चेंडू येतोय. कार्पेटच्या पद्धतीने सिंगल येतोय. ठिकाणी बघायचं रोटेट झालाय. दुसऱ्या रनरचा मौका या ठिकाणी बघायचाय. खतऱ्याच्या एंड कडे धावत होता फलंदाज. बघता बघता 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. या क्षणाला माहिती आहे अक्षयकडे स्ट्राईक पाहिजे. अक्षयच्या स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. अक्षयचा स्ट्राईक करणं गरजेचं आहे. त्याच करता अक्षय इथून आला 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 34. 34. काय घडलं होतं बघा. निश्चित त्या बरोबर स्टंपच्या पुढे उभे राहिले. हो आपको पीछे खड़ा रहना था. भरपूर काय घडणार आहे. भरपूर काय बिघडणार आहे. कारण सामनाच तसा आहे. मी म्हणेन दोन्ही संघ तुल्यमान आहेत. ऑफ साइडला हवेत आहे चेंडू. गडीबात पर शेवटच्या चेंडूवरती गडीबात होतोय. तर तुकाराम नक्की एक प्रश्न होता तुमच्यासाठी. 34 धावा झाल्यात. 35 धावांचं आव्हान आहे. डीबीएन लाईव्ह आपण बघतोय. 2019 पासून डीबीएन लाईव्हने सुरुवात केली. ज्यावेळेस पहिल्या दिवसांमध्ये मी लाईव्ह त्यांनी टेलिकास्ट केला, तुम्हाला वाटलं होतं की ही मुलं इथपर्यंत रीच होतील, इथपर्यंत चांगली कामगिरी करतील? काय म्हणायचंय? नक्की तुमच्या देशाने येणारा पण पहिला अक्षय कासारच्या खेळीचं कौतुक व्हायला हवं. काय खेळी केले अक्षयने. फायनलचा मॅच होता. फायनलच्या या मुकाबल्यामध्ये बाद होताना त्याने केलेली खेळी कदाचित निर्णायक ठरू शकेल. या मॅचमधली निर्णायक ठरू शकेल. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. पण एक ब्रेक घेऊया. पहिलाच तुम्ही उल्लेख केला ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल. कारण ज्यावेळेला 2017ला चालू केलं डीबीएनच्या चॅनलनं, बऱ्याच गोष्टी होत्या, बऱ्याच आव्हानं होती. कारण या क्षेत्रामधला अनुभव नव्हता. लाईव्ह क्षेत्रामध्ये काय करायचं काय नाही करायचं याही गोष्टी होत्या. आता स्क्रीनवरती ती अक्षय कासारची इनिंग दाखवली जाते. 10 चेंडूमधली 22 धावांची खेळी निर्णायक ठरू शकेल. कारण फायनलचा मॅच आहे. त्याच्यामुळे ही 22 धावा कदाचित ती 22 पावलांची विकेट जसं म्हणतो ना 66 फुटाची
आयशियाडची विकेट, त्याच्यामध्ये ही 22 धावांची खेळी 2024ची निर्णायक खेळी ठरू शकेल, त्याच्यामुळे तेही आहे. पण जसं तुम्ही उल्लेख केला DBNचा प्रवास 2017 पासून झालेला त्यांचा प्रवास आपण पाहिलाय आणि आज 7 वर्ष झाली. पण सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी मदतही केली. जसं मी म्हटलंही, ज्यावेळेला स्कोअरबोर्ड नव्हता त्यावेळेला सँडी इंडिया क्रिक च्या माध्यमातून जर पाहिलं तर tenniscreek.in सँडी अर्थात संदीप विश्वकर्मा यांनी जे मदत केली होती DBNला, तिथून उभारी घेतली आणि आज स्वतःचं वेबसाईट, स्वतःचा स्कोअरबोर्ड आणि जे 3-3, 4-4 सेटअप आज बघतो ना DBNचे, ते पाहतोय. फायनलचा मॅच आहे. चॅलेंजरही तयार आहे, नारंगी तयार आहे, आमचे DJ वाले तयार आहेत. हे गाणं घेऊया आणि येऊया. ज्यावेळेला पाठलाग होईल त्यावेळेला मॅच ही रंगणार आहे. खरं धावा करायच्या त्या 18 चेंडूमध्ये 35, मी मागे म्हटलं होतं ना 35 वाले आहे, 35 आहे धावसंख्या. एक कॅश प्राईज आले रजनीश पाटील यांच्याकडनं. मॅच स्टार्ट होईल. पहिल्या चेंडूवरती षटकाराला 1000 रुपये आणि अगोदरच्या 3 सिक्सरसाठी 5000 रुपये. SR एंटरप्राइजेस यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज आहे. बक्षिसांची वर्षाव पाहायला मिळतोय. 35 धावांचं लक्ष 18 चेंडू मागे. सामना अटीतटीचा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. कैलास पाटील, लक्ष मोठं असलं तरी पार पाडण्याची ताकद आहे नारिंगी संघामध्ये. प्रदर्शन चांगलं झालं होतं आदल्या सामन्यामध्ये आणि तोच प्रयत्न केला जाईल आता या सामन्यामध्ये सुद्धा. नक्कीच. एका बाजूने पहिला नंबर आहे, दुसऱ्या बाजूने दुसरा नंबर आहे. एका बाजूने हार आहे, दुसऱ्या बाजूने जीत आहे. एका बाजूने बघितला आपण NCC नारंगी आहे, दुसऱ्या बाजूने चॅलेंजरचा जो संघ आहे. मित्रांनो, काय सामना है प्रेक्षकों, अप्रतिम अप्रतिम. मेगा फाइनल शुरुआत झाले. तुकाराम, आज का दिन कुछ निराला है. अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठे हो. फाइनल दूसरा इनिंग अब शुरू होने वाला है. त्याच्यामुळे दुसरी इनिंग धमाकेदार आहे. प्रशांत पाटील यांच्याकडे कॅश प्राईज आले. प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये. SR एंटरप्राइजेस प्रशांत पाटील, विजय पाटील लागोपाठचे 3 सिक्सर 5000 रुपये. रजनीश पाटील 3 सिक्सर 5000 रुपये. पहिल्या चेंडूवरती सिक्सर 1000 रुपये. बक्षिसांचा वर्षा होतोय. कारण फोन कॉल्स बघितला आपण तर तुकाराम, शांताराम सगळ्यांना इथे बघितलं फोन कॉल सुरू आहेत. कारण बघितलं आपण नारंगीचं हे मैदान आहे. प्रेक्षक चाहत आहे, आजूबाजूची गावं देखील त्यांची चाहती आहेत आणि चॅलेंजरच्या माध्यमातून सुद्धा प्राइज यायला मी म्हणे सुरू झालेले आहे. तर त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू. दोन्ही संघ, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. ये क्रिकेट का एक ऐसा खेल है जो खेलना जरूरी है. मी म्हणेन प्राइज तर आहे, परंतु जो प्रेक्षक प्रत्येक खेळाडूने खेळ केला ना तो मी म्हणे फार इम्पॉर्टंट आहे. शांताराम, अजून बक्षीस लागलं जातंय. इथे विजय मामाकडून जर 3 षटकार मारले ह्या NCC नारंगी संघाच्या खेळाडूने तर 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तसे आमचे मित्र पोलीस तटकरे साहेब त्यांच्याकडून सुद्धा 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलेलं आहे. कैलास पाटील तुझ्याकडे येतोय. नक्कीच नक्कीच. जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ गई, वो घड़ी आ गई, वो घड़ी आ गई. खरोखर पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला रजनीश पाटील 1000, धर्मेश सोरगे 1000 ऑन पहिला चेंडू. 35 धावांची आहे. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या या टाळ्यांचा गजर. मजा येणार मॅचला. 35 धावांचा पाठलाग आहे. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच मॅच ऑन. टायमिंग फाईन लेग कडे भिरकावून दिला चेंडूला. सरळ 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले बघा, स्क्रीनवर बघा. काही फटका मिडल ऑफ दी बॅट मयूर मंगेलाचा.
पहिला चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. हा जातोय लांबवर पडतोय. 6 धावांचा फटका. सुरुवात चांगली होतोय नारिंगी संघाची. कैलास पाटील धमाकेदार धमाकेदार धमाकेदार. कारण नारंगीला माहिती आहे, नारंगीला माहिती आहे ऐसा मौका फिर कहा मिलेगा. त्याच्यामुळे दोघांनाही माहिती आहे ये मौका है, ये मौके पे चौका भी मारना है, मौके पे छक्का भी मारना है. रितेश ओ यावेळेस गडीबाद एज लागली होती आणि मोठा गडीबाद होतोय. गडीबाद होतोय या ठिकाणी. एक तरफ वाला क्रिकेट नहीं है, ये दोनों तरफ वाला क्रिकेट है. कभी यहाँ पर नारंगी तो कभी चॅलेंजर. दोन्ही बाजूला तराजूचा पारडा दोन्ही बाजूला चालणार आहे. कशा पद्धतीने बाद झाले आपण रिप्ले मध्ये पाहूया. अकोट डब्याचा चेंडू होता, ओ करायचा होता चेंडूला बॅटच्या बाहेर कडा. अक्षय कासरने टिपलाय. हा सेल विकेट. बघा त्याकरता बघा हे सेलिब्रेशन होतं. हे रितेशचं अक्षय कासरचं सेलिब्रेशन होतं. त्याला माहिती आहे महत्वाचं विकेट आहे, महत्वाचा विकेट आहे. पहिला विकेट गेलाय. आता दुसरा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. SR एंटरप्राइजेस मारंबलपाडा विजय पाटील प्रशांत पाटील. 2 सिक्सर 3000, 3 सिक्सर 5000. नक्कीच हे कॅल्क्युलेशन फक्त मी आणि तुकारामच डोक्यात ठेवू शकतो. नो डाऊट. शांताराम नाही, थोड्या वेळाने एक ऑडिटर पण ठेवावा लागेल. एवढे कॅश प्राईज झाले. भरपूर कॅश प्राइज लागलेले आहेत. पहिला चेंडू षटकाराला असला तरी परत एकदा आपण सामन्यामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. चॅलेंजर संघ सुरेख गोलंदाज प्रात्यक्षिक रितेश यांचा थोडासा कुडब्याचा चेंडू पाहिला आपण. उचली घेणारा चेंडू ही बीट करण्याचा प्रयत्न केला होता. मी माने मयूर मांगेलाने मात्र तिथे अपयशी ठरतोय आणि गडीबाद करून तो स्वतः पवेलियन एंड कडे पाहायला मिळतो तुकाराम मांगेला. नक्कीच एकाने मी सांगितलं नारंगी ऐसा मौका. पण चॅलेंजर काय सांगते, हम होंगे कामयाब एक दिन. कारण ही ट्रॉफी पाहिजे होती, ही चॅलेंजरला ट्रॉफी पाहिजे होती. त्यामुळे तेही तयार आहेत, नारंगी तयार आहे, प्रेक्षकही रेडी आहेत. जल्लोष होणार, जल्लोष होणार, आनंद साजराही होणार. स्ट्रायकरला फलंदाज रेडी. बराचसा वेग केला. चेंडू जातोय लांबवरती आहे. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना बघूया पंचांचा इशारा काय आलाय. थर्ड अंपायर. आता टेन्शन वाढले, धगधग वाढले, धडधड वाढले, हार्टबीट वाढले. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. केच नंबर यू आर कॉलिंग बिझी अँड नाव थर्ड अंपायर इज बिझी. आता सर्वांच्या नजरा इथे लागल्या. तोपर्यंत मी पुन्हा एकदा सर्व जे संघ होते 132 त्यांचे आभार. आमच्या चला आपण पाहूया काय घडलं होतं ते. थर्ड अंपायरचा निर्णय येणार आहे. कारण काय घडलंय ते पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. इट्स नॉट आउट. NOT आणि OAT म्हणजे नॉट आउट चा इशारा इथे आलाय. हमारे सासे गले में अटकी थी. कैलास शांताराम जीव टांगणीला लागला की काय होते ते आज आपण पाहिलंय. नक्कीच जीव टांगणे लागलं. काय होतं ना ते आता समजलं होतं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट धीराजी बघितलं आपण. बघूया स्क्रीनवर कशा पद्धतीने तो क्रीज मध्ये आलेला आहे. पूर्णतः क्रीज मध्ये येऊन एस्ट्यांपर्यंत पोहोचला गेला. त्यानंतर चेंडू लागला होता एस्ट्यांना. पुढील चेंडू हाताळला जातोय कैलास पाटील. बघायचा कशा पद्धतीने हाताळला जाणार आहे. आखोड टप्प्याचा स्कीट होतोय. चेंडू थोडासा ओस दव गिरले पडलेल्या कारणास्तव चेंडू स्कीट होतोय आणि हा निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. आणि कैला आजच्या जमान्यामध्ये जीव कासावीस होणं म्हणजे काय माहिती का, म्हणजे मोबाईलची बॅटरी 10% आले ना लाईट गेले तसा आहे ते. त्याच्यामुळे हा मॅच पण तसा आहे. त्यामुळे पॉवर बँक पाहिजे, पॉवर बँक पाहिजे आणि इथून पॉवरफुल बॅटिंगही पाहिजे. मॅचला मजा येईल. नक्कीच एक फलंदाज नारिंगे संघात ज्याला की मोठी खेळ करावे लागेल या मैदानावरती. बघायचं काय घडलं जातंय. 8 धावा झाले त्या ठिकाणी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून गेला. यस किनो शेवटच्या क्षणी थ्रो आला होता. मात्र सुकर बघितलं आपण घरामध्ये जातोय. दोन्ही पण फलंदाज. अजून एक चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षक टक लावून बरोबर नजरा लावून काहीकांनी आपला कार्यक्रम सुद्धा बाजूला ठेवला असेल अशी परिस्थिती आहे. या शांताराम करत अप्रतिम. अजूनही बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर इथे अजून एक बक्षीस आलेलं आहे गौतमसाठी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये विजय मामा याच्याकडून लागलं गेलेलं आहे.
सामना चुरशीचा आहे. सामन्याची रंगत वाढवण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षक वर्ग आणि तेच पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन फलंदाज पाहायला मिळतात, गौतम आणि धीरज पाटील ही जोडी पाहायला मिळते. 8 धावा होण्यावर 5 चेंडू नंतर गडी बाद क्रम 1 असताना एनसीसी नारिंगी संघ कैलास पाटील मिस होतोय जेलबाद होतोय, गडी बाद येतोय रितेशांच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा हादरा पाहायला त्याला जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावेची गरज. प्रेक्षकांनो, नक्कीच ही स्पर्धा तुम्ही बघतायत, परंतु अजून एक मोठी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये एनसीसी कप तुमच्या पुढे येणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 5 ते 9 म्हणजे 5, 6, 7, 8, 9 फेब्रुवारी 2025 जे वर्ष आहे 26वा वर्ष एनसी चषकाचं ते आपल्यापर्यंत येणार आहे. हे कॅश प्राईज झाले पुन्हा एकदा एसआर एंटरप्राइजेस लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपये, षटकारांसाठी आहे पैसे यासाठी पहिल्याच अगोदर डिक्लेअर झाले आहेत. आता ओमकार मागच्या 2 सामन्यामध्ये शांताराम या गोलंदाजी आपण पाहिले. आठवतोय आपल्याला पहिल्यांदा 2023चा बोर शेतीचा संघ एनसी चषकातील तो फायनलचा मॅच ओमकारने केलेली कामगिरी आपल्याला माहिती आहे. आता 2024चा हा फायनलचा मॅच आहे. एका बाजूला द मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचक गौतम पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये कदाचित तितकी संधी नाही मिळाली सँडीला, पण सँडीला आज जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्यालाही करायचं आहे. बक्षिसांची रक्कम सुद्धा वाढली जाते. कोणी षटकार मारू दे, विजय मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि हॅट्रिकसाठी त्यांच्याकडूनच 3 षटकारांसाठी विजय मामा यांच्याकडून 5000 रुपये, तटकरे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बक्षिसांची आताशबाजी होताना दिसते. षटकार येणं गरजेचं आहे, संघासाठी फायदेशीर ठरणार आहे, विजयापर्यंत नेऊन ठेवणार आहे कैलास पाटील, प्रयत्न केला जाईल. सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक 1 षटक पुन्हा 8 धावा, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू वाया गेले, 2 चेंडू मग 8 धावा आले, 1 षटकार आणि 2 धावा, त्यानंतर 4 चेंडू 2 चेंडू डॉट आणि 2 गडीबाद सुद्धा आले होते कैलास पाटील. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. ओमकार द मॅन फ्रॉम शहापूरचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओहो, क्लीन प्लेड ऑन काय झालंय, काय घडलंय ते बघूया. पण विकेट गेलाय, म्युझिक येणार, गाणं येणार आणि पुन्हा एकदा येऊया. आपण बघूया, एकदा बघूया. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटला लागला, स्टंप वरती आढळलाय. प्लेड ऑन झालाय. एक कॅश प्राईज झाले सँडीसाठी. साई माऊली ग्रुप कडनं एक कॅश प्राईज झाले. प्रत्येक सेक्शनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले. तर प्रवीण पाटील बाली मारंबलपडा यांच्याकडनं सँडीसाठी 3 सिक्सर 5000 रुपयाचं कॅश प्राईज झाले. आता मॅच अशी चालली ना, तुम्ही सांगितलं ना वाजले की 12, आता 11:59 आणि लग्न याच्यामध्ये 30 समानता आहे. 1 मिनिटात 12 वाजतात. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये बघूया, आता या मॅच मध्ये काय घडेल आणि कोणासाठी काय बिघडेल. आकाश ऑन स्ट्राईक. तुकाराम मंगला तू म्हटलं 2 दिवसानंतर त्याच 1 मिनिटाचं महत्व कळणार आहे 12 वाजता, कारण नवीन वर्ष येणार आहे. 11:59 आणि 12 मधला जो काळ आहे ना, तो मोजला जातोय. सामन्याकडे वळतोय, चेंडू हाताळला जाणार ओमकार कडून. फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र सुंदरसा चेंडू पाहायला मिळतोय. अरे बघितलं शांताराम, बघितलं 10 चेंडू आणि 27 अजूनही गरज आहे, भरपूर आहे. म्हणून कैलास मी का म्हटलं होतं, अक्षयच्या त्या 22 धावांच्या केळीचं महत्व आता लक्षात येते. तशी इनिंग जर आली तर मॅच येईल, अन्यथा नाही. आता प्रत्येक सिक्सरसाठी एसआर एंटरप्राइजेस 1000 रुपये. रिवर्सा ओमकार
त्याचाच होतो जय जयकार. कारण गेल्या 3 मॅच पासून ओमकारनं सुंदर गोलंदाजी केले. तर scoreboard तुकाराम थोडंसं अजून थांबलेलं आहे. बक्षीस लागेल तुला थांबवतो 2 मिनिटासाठी. अजून एक बक्षीस लागतं विजय मामाकडून. नारिंगी संघ जर का विजय होतोय तर 11,000 रुपयाचा पारितोषिक विजय मामा बेगरसोम नारिंगीचाच तो खेळाडू आहे त्यांच्याकडून दिलं जाणार आहे. सामन्याकडे वळतोय अजूनही 38 तरीचा सामना. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता कैलास पाटील. हो यावेळेस वॉट अ कॅच ब्युटिफुल अप्रतिम झेल टिपला जातोय. फोर्ट व्हीलर नक्कीच करणं त्यांनाही शेवटची ट्रेन आहे. त्याच्यामुळे एकदा टाळ्यांचा गजर. 4-11 चर्चगेट या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर 3रा क्रमांकाचा मानकरी जो ठरला आहे 4-11. अभिनंदन आशिष भाई आपल्या पूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. पारितोषिक दिलं जात आहे. 4-11 संघाला 3रं पारितोषिक दिलं जात आहे. त्यांच्या ट्रेनची वेळ झालेल्या कारणास्तव त्यांना पारितोषिक दिलं जात आहे. त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं जात आहे आणि या स्पर्धेला उपस्थित येतात म्हणून आभार सुद्धा व्यक्त केला जात आहे. कैलास पाटील तुझ्याकडे येतोय. नक्कीच एवढे संघ आणि एवढ्या संघाच्या माध्यमातून बघितलं आपण तर फोर्ट मुंबईचा संघ बघितलं त्यांनी पारितोषिक पटकावलेलं आहे. नक्कीच प्रत्येक वर्षी बघितलं हा संघ इथे दाखवत असतो आणि आपल्या स्पर्धेला मी म्हणेन सन्मान देत असतो. यस शांताराम बघा काय झेल टिपलाय. काय झेल 1 हँडेड उजव्या हाताने. परंतु बघितलं आपण आय साईट सुंदर होती. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं शांताराम करत. अक्षय कासार सुरेख झेल टिपताना पाहायला मिळतोय आपल्याला. नाही परत एकदा हवेत चेंडू आहे मात्र खेळाडू नाही. ते नो मॅन्स लँड ठिकाणी पडतोय. आता सामना चॅलेंजरनं जवळपास आपल्या हातामध्ये घेतलाय. चॅलेंजरनं आता इथून एक एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्टच नारंगीला या मॅच मध्ये आणू शकतो. पण ओमकारसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. कारण काय गोलंदाजी केली ओमकारनं. सुंदर 1 मॅच 2 मॅच 3 मॅच अप्रतिम गोलंदाजी ओमकारची आपण पाहिले. सँडी ऑन स्ट्राईक. सँडीसाठी प्राइज आई साई प्रवीण पाटील बाली 3 षटकार 5,000 रुपये. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूला केले पॉइंट रिजन मध्ये. चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 11 फार मोठं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 24चं आव्हान आहे. SR एंटरप्राइजेस विजय पाटील प्रशांत पाटील प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार 1,000 रुपये. मॅच बघितला थोडीशी लांब जाते. 6 चेंडू 24 धावा. परंतु या मैदानाने बघितला 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील बघितलेले आहेत. असे खेळाडू आहेत ज्यांनी की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत. परंतु बघायचं आहे या ठिकाणी काय घडलं जात आहे कारण अजूनही 24 धावेची गरज आहे. पण असं तसं काय घडलं तर तो व्हिडिओ किती वेळा पाहिला जाईल किती वेळा तो फॉरवर्ड होईल ते सांगता नाही. या 24 धावा जर झाल्या तर व्हिडिओ व्हायरल होणार हायलाइट होणार. पण शेवटचं षटक हाताळण्यासाठी बंटी 6 बॉल 24 6 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच नारंगीने 2019 मध्ये बघितलं आपण स्पर्धा जिंकली होती. परंतु बघितलं आपण चॅलेंजरने म्हटलं होतं ही ट्रॉफी आम्हाला हवीच आहे तुकाराम. नक्कीच कारण त्याचे पाठीला किंवा मरो कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसल्यात ना त्यांनी सांगितलं या ट्रॉफीला जिंकायचं आहे. नारंगीलाही पाहिजे चॅलेंजरलाही पाहिजे. त्याच्यामुळे आता पार्थ जो स्ट्रायकर येणार बंटी गोलंदाजीसाठी पहिल्या 2 चेंडूवरती बरंचसा डिपेंड आहे. विष्णू पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे वाईट आहे. प्रत्येक सिक्सरसाठी 1,000 रुपये 1,000 रुपये. मॅच त्या एका इनिंग अक्षय कासारची इनिंग तशी इनिंग जर आली तर होऊ शकते. अन्यथा मॅच जवळपास कारण ज्यावेळेला प्रेडिक्शन झालं ना कैलास युट्यूबवरती त्यावेळेला 50-50 होतं. पण आता पुढे गेलाय तो चॅलेंजरचा संघ. नक्कीच अजूनही बघितलं चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये बघितलं आपण 23 धावेची गरज आहे. हो प्रेक्षकांना थोडं थांबा कारण षटकार आला इथे. 6 धावा डीजे
बिल्कुल बिल्कुल, इसीलिए कहा था ना थोड़ी देर की खामोशी है, फिरेगा आवाज गूंजेगा. आवाज आलाय आणि तो सिक्सरी आलाय. काय षटकार पारच्या बॅटीतून निघतोय, सुरेख षटकार पाहायला मिळतोय, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपलेला नाही दाखवून देतोय, दर्शवून देतोय या समोरच्या संघाला. पार्थ पाटील आणि सँडी ही जोडे मैदानात 5 चेंडू 17 धावांची अजूनही आवश्यकता. भरपूर बक्षिसं लागलेले आहेत. बघायचं आहे कशा पद्धतीने. मामा आहे तिकडे, मामा आलेला. पार 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 नाव करायचंय तुला, नाव सार्थ करायचं आहे. 5 चेंडूचा खेळ आहे. 5 चेंडू मध्ये इथून 17, 5 17. एक षटकार आलाय, एक षटकार आलाय, एक सिक्सर आलाय. मॅचला मजा येणार. मॅच बॉल पण आलाय, मॅच बॉल आलाय, षटकार आलाय, मॅच मधला रोमांस आलाय, थरार आलाय आणि प्रेक्षकांच्या टाळे आल्यात. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार. पैसा लागलाय, पैसा दोन्ही बाजून लागलाय. कैलास होय, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. नारंगीचं मैदान आहे या ठिकाणी तुकाराम मांगेला. नक्कीच नक्कीच. आणि त्याच वेळेला मॅचही रंगलाय. फायनलचा मॅच आहे, फायनलचा मॅच, फायनल टच द्यायचा आहे. फायनल आता कहाणी आले, पुन्हा एकदा सांगतो कहाणी काय आले. पाटील परिवाराची स्पर्धा बघण्यासाठी लोक झाले गोळा. रंगलाय क्रिकेटचा 16 आणि धावा पाहिजे 5 चेंडू वरती 16 पाहिजे, 16 पाहिजे. होय, रंगतदार कैलास पाटील रंगतदार सामना. एकदा चुरस पराजय पाहायला मिळतंय. ज्या सामन्यामध्ये रंग आणला एका षटकाराने फलंदाजीला पाहायला मिळतं पार्थ पाटील. मेस टाइम स्ट्रोक होतो हवेत आहे आणि झेलगाडी बाद होतोय पार्थच्या रूपाने. विकेट विकेट विकेट. गाणं घेऊया आणि पुढे एकदा येऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच काय खेळ, अप्रतिम. षटकार जो होता ना तो मेन त्याने बघितलं आपण, थोडस चेंज आणला होता या ठिकाणी. परंतु काय खेळ, अप्रतिम. अजून सामना संपलेला नाहीये, म्हणजे फायनल अजूनपर्यंत संपलेली नाहीये. नाही, फायनल नाही संपले, फायनल नाही संपले. नक्कीच अजून मॅच ऑन आहे. 4-16 बघा. अजून प्रेक्षक आहे, नजरा लावल्या त्या मॅच वरती. शांतारामच्या जोडीने आहेत. शांताराम भरपूर मॅचेस पाहिल्यात अशा, पण या वर्षीची स्पर्धा अनोखी आहे. शेवटपर्यंत ताणलेला मॅच, रंगलेला मॅच, वाढलेली उत्कंठा आपण पाहिले. नक्की प्रेक्षक वर्ग जसाच्या तसा उभा आहे. स्वतःचे हृदयाचे ठोके वाढले असतील. अजूनही 4 चेंडू 16 धावांचे अशा अमर सारखा खेळाडू पाहायला मिळणार आहे. हा बलाढ्य खेळाडू आहे. नॉन स्ट्रायकर आणि एक बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतो सँडी सारखा. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि निश्चितच चौकार षटकार मारण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे, कुवत आहे आणि ते प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याची ताकद आहे आणि ते मैदानात आपल्याला दिसणारच आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. कैलास पाटील नक्कीच कुठला सामना कुठे जातोय, कुठला सामना कुठे येतोय या ठिकाणी. कोणाला वाटलं होतं ही मेगा फायनल अशी होईल करून, परंतु काय सामना रंगलाय तुकाराम मांगेला. अप्रतिम मॅच आला. अजून एक कॅच प्राइज आले. बॅटिंगला आता बॅटिंग साठी आले आहेत अमर आणि अमर साठी प्रवीण पाटील वाली मारंबलपडा. 3 षटकार जर आले तर 5,000 रुपये. तिथून एसआर एंटरप्राइजेस आहेत. विजय पाटील, प्रशांत पाटील, इथून रजनीश पाटील आहेत. 5,000 तटकरे साहेब. काय पहिल्या प्राइस पेक्षा जास्त प्राइस आता या षटकारासाठी लागले. बिल्कुल बिल्कुल, पैसा ही पैसा, पैसा ही पैसा, पैसा ही पैसा. लेकिन गेम है कैसा है यहाँ पर, वाकई में बहुत ही बढ़िया मुकाबला. शांताराम गरज सुरेख मुकाबला पाहायला मिळतोय. चांगला सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. आणि शांताराम अजून एक कॅच प्राइज आले. हितेश गावड बाबू लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1 2 3 4 5 10,000. 10 चाललाय. सेन्सेक्स चाललाय, वाढत चाललाय. या मॅचचा सेन्सेक्स, मॅचची हाईप 1 2 3
पायावरती चेंडू आदळलाय, थोडा बाहेर आहे. पंच सांगतात थोडा जर पहिला तर लेग स्टेम सोडून जाणारा हा चेंडू. आता सँडी 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 सँडी. कौतुक बंटीचंही आहे, कौतुक चॅलेंजरचं आहे, कौतुक अक्षय कासारचं, कौतुक ओमकारचं देखील आहे. नक्कीच नारंगीला माहिती आहे एकच खेळाडू या मैदानावरती कारनामा करू शकतो, तो आहे फक्त सँडी. सँडी सँडी सँडी. दुसऱ्या बाजूला बंटी बंटी. 3 चेंडू 3-15. हा मॅच बॉल आहे, हा मॅच बॉल आहे. कोणत्या दिशेला जाणार, कोणाची दशा ठरणार तो बॉल आहे. 3-15 3-15. मिस मिस मिस. चॅलेंजर ऑन ट्रॅक चॅलेंजर. 2-15. होय 2 चेंडूने 15 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. डॉटची सांगता पाहायला मिळते, परंतु काय सामना झालाय. जो पार्थने पहिल्या षटकार मारला ना त्याच्यावरती बघितला आपण, प्रेक्षकांवर जात होता, पुन्हा एकदा आतमध्ये थांबला मी म्हणेन. नक्कीच जो जात होता तो परत आला, पण कदाचित परत एकदा यावं लागलं तर या कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. ओ षटकार आलाय. तुकाराम तू म्हटल्याप्रमाणे प्रेक्षकांवर पुन्हा एकदा थांबणार या ठिकाणी, यात काही शंका नाहीये. आता घेऊया नाही येऊया. 1-9. इतिहास आहे. 1 चेंडू 8 झाल्यात, 1 चेंडू 9 झाल्यात. आठवण करतोय एकदा ॲग्नरने मारले होते 2015ला, एकदा 2021ला बागदरे बॉईजच्या अगेन्स्ट 1-9 मॅच झालाय. पाहिलाय 1-9. 1 चेंडू 9. आणि इथून या वर्षीचा विजेता चॅलेंजर चॅलेंजर चॅलेंजर